दैसर संघाच्या फलंदाजांना, कारण एक अप्रतिम फिरकीचा जादूगार मात्र मैदानाच्या आतमध्ये आलाय गोलंदाजी करण्यासाठी, तो रिद्धेश. शरद स्ट्रायकिंग एंडला, चेंज ऑफ द पेस, गतीमध्ये परिवर्तन. इथे मात्र चेंडू हवेमध्ये आहे, मिस टाइम झाला स्ट्रोक. शेतशक्य डीप मधना, इथे मात्र 100 कॅच, गुड कॅच. त्यांना माहिती आहे मी खूप पुढे निघून आलो. आपला उजवा हात मात्र मागे नसताना चेंडूला मात्र एका हातामध्ये फिनिश करण्याचा प्रयत्न केला, तिथून तो चेंडू बाउन्स झाला. पण सेकंड अटेम्प्ट मध्ये काय झेल स्वीकारलाय फलंदाज बाद. रितेशला लक्षात आलं की मी पुढे आलोय जास्त आणि त्याच्या हाताला लागून तो चेंडू फ्लाय झाला आणि खूप चांगल्या पद्धतीने फिनिश मात्र त्यांनी केलं. कारण रितेश खूप चांगले दोन्ही चेंडू अप्रतिम टाकले. रितेशचा चेंडू रिलीज झाला तेव्हाच मला लक्षात आला फटका इथेच येणार आहे, कारण ते नॅचरल लेग ब्रेक टाकणारे गोलंदाज आहेत. पडल्यानंतर चेंडू टर्न होतोय. खूप चांगली गोलंदाजी रितेश मार्फत. मी खरंच इम्प्रेस्ड आहे प्रसाद. मागच्या 2 दिवसात पूर्ण यंग ब्रिगेड जी आहे कल्याण डोंबिवली क्रिकेटचे, त्यांनी खूप चांगली कामगिरी दाखवली. नाही, रितेशचं मी खरंच कौतुक करेन. पहिला चेंडू लेग ब्रेक होता, पण नंतर मात्र चेंडू तुम्ही वादात गुगली होती जणू काय. त्याने हात फिंगर पूर्णपणे मोल्ड केले होते, त्यामुळे फ्लिपर वन असा मी म्हणेन चेंडू, जो सरळ रेषेत निघून गेला. फरजला अंदाज आला नाही चेंडूचा, त्याला वाटलं चेंडू आतमध्ये येईल, पण बॅटची लिडिंग एज घेतली, चेंडू हवेमध्ये वराच वेळ होता. अशा मुमेंटला झेल स्वीकारला गेला तो रिद्धेशकडनं. पहिलं यश आपल्या वैयक्तिकरित्या मात्र संपादन करतोय आपल्या संघासाठी, आणि निश्चित म्हणणे की मैदानावर तो 5वा फलंदाज बाद होतोय, तो दैसर संघाचा. आणि यश मिळते गोलंदाज रिद्धेशला. बघायचं धावसंख्या झाली धावफलकात एकूण 31 धावा, मात्र अजूनही 21 धावांची गरज आहे. तर मला सांगतात राजदीप चेंडू शिल्लक आहेत 10 चेंडू 21 धावा. मगाशीच म्हटलं की इथे मात्र थोडंसं डोकेदुखी असेल रिद्धेशचं हे षटक दैसर संघासाठी, कारण इथे मात्र धावा जमणं तेवढं मात्र शक्य होणार नाही. मोठ्या फटक्यांपासून वंचित ठेवणं, डॉमिनेट करणं, आणि तेच रिकन्सिलेशन करतायत योगेशच्या पंचांबरोबर की एक्झॅक्टली फलंदाज क्रॉस झाला होता की नाही. हे अत्यंत बारीक लक्ष आहे, अत्यंत बारीक लक्ष आहे. हीच गोष्ट लक्षात ठेवणं आवश्यक असतं. स्ट्राईक कोणाकडे आहे. 10 चेंडू आणि 21 धावांची आवश्यकता. रिद्धेश लेट स्विंग, अप्रतिम चेंडू, जबरदस्त गोलंदाजी या षटकात रिद्धेशची. नाझीम गुल्लीची आठवण झाली गुजरातचे गोलंदाजी. वॉट अ टर्न. रिद्धेश अप्रतिम टर्न या ठिकाणी दाखवत असताना. डॉट बॉल स्ट्रायकिंगला फलंदाज पाहते तुम्ही. आकडे जयेश आलेत मैदानावर, जे 5व्या क्रमांकावर फलंदाजीला आलेत. नॉन स्ट्रायकिंगला फलंदाज येतात. अजय काही कानवाद देत आहेत की कशा प्रकारे फटके एक्झिक्यूट करणं गरजेचं आहे, कशा प्रकारे धावा येणं गरजेचं आहे, आणि बघायचं ते इम्प्लिमेंट करून दाखवत आहेत का. लेग स्टिकवर चेंडू होता, लाऊड अपील, आणि फलंदाज बाद. एक्झॅक्टली मिडल स्टिकवर चेंडू थोडासा येत होता, आणि अशा मुवमेंटला पंचांनी ताबडतोब अपील उचलून धरलं आणि अजून एक धक्का दिला या षटकामध्ये गोलंदाज रिद्धेशने. मॅग्निफिसंट बॉलिंग रिद्धेश मार्फत. क्लीन प्लम बेल्बी होता. नक्कीच थोडा वेळ, कारण काय असतं पडल्यानंतर चेंडू खाली होता, तो टर्न होत होता मात्र तो खाली होता, आणि फलंदाजा ताई पॅडला आपण बघतो तिथे लागत असताना प्लम बेल्बी. अजून एक फलंदाज रिद्धेश याच पद्धतीने जर लाईन टाकत राहिले तर फलंदाजाने ते फार मोठे डोकेदुखी ठरू शकतात, या बाबतीत शंका नाही. कारण लेग ब्रेकला खेळणं नेहमीच कठीण असतं. शिवरामकृष्णन ज्याचं समालोचन भारताच्या माध्यमातून ऐकतात, या शिवरामकृष्णननी बेन्सन एजेस कपच्या माध्यमातून आपल्या भारताला विजय प्राप्त करून दिलं होतं. त्याच लेग स्पिनच्या माध्यमातून रिद्धेश अप्रतिम गोलंदाजी करतायत या ठिकाणी. मगाशीच म्हटलं आल्या की मात्र इथे मात्र डोकेदुखी असेल रिद्धेशची गोलंदाजी, आणि ते तुम्हाला चित्र पाहायला मिळते की धावासाठी झगडावं लागतंय, स्ट्रगल करावं लागतंय दैसर संघाच्या फलंदाजांना. धावा घेणं मुश्किल झालंय, पण इथे मात्र विकेट मात्र एकामागोमाग एक इथे मात्र पिकअप करतोय, मिळवतोय तो आपल्या संघासाठी गोलंदाज रिद्धेश. अजून एक धक्का दिला मैदानावर रिद्धेशने. धावसंख्या दाखवत तुम्हाला पाहायला मिळते एकूण झाली फक्त 31 वयापासून थांबली आहे. चेंडू शिल्लक मैदानाच्या आतमध्ये 8 धावा आहेत त्या 21. हो, प्रतिम चेंडू पुन्हा एकदा. इथे मात्र यष्टीच्या मागून इथे मात्र यष्ट्या उद्ध्वस्त केलेत मित्र यशक परेशने, आणि अजून एक फलंदाज, अजून एक धक्का. या षटकातला 3रा गडी बाद करतोय तो गोलंदाज रिद्धेश.
टेनिस विश्वामधील जे ग्रेट स्पिनर्स आहेत, एक काळ ज्यांनी गाजवला आहे, राजू पाटील असतील किंवा हेमराज पाटील असतील, भानुदास पाटील असतील, संदीप माते, त्याच्यामध्ये ब्युटिफुल बॉलर्स यांचं खरंच या ठिकाणी जर लाईव्ह बघत असतील तर समाधान त्यांना वाटत असेल या ठिकाणी रिद्धेश शकुला. हा चेंडू सुद्धा अप्रतिम पुढे खेचला फलंदाजाला, पुढचं काम यष्टीरक्षक त्या ठिकाणी वेगाने यष्टीचित करत असताना ब्युटिफुल फॉलिंग. या रिद्धेशचं भविष्य अत्यंत उज्ज्वल आहे. या जर असंच गोलंदाजी करत राहिला तर मी तुम्हाला प्रसाद विश्वासाने सांगतो, हा स्वर्गीय रतनभाऊ पाटील स्मृती चषकमध्ये अत्यंत घातक गोलंदाज ठरू शकतो. 3 धक्के या षटकात आतापर्यंत फक्त 1 धाव खर्च करताना दिले आहेत 5 चेंडूमध्ये. गुड बॉलिंग. आणि दहीसर संघासाठी मी निश्चित म्हणेन किंवा हे टर्निंग पॉईंट ठरणारं षटक आहे, कारण तब्बल 3 गडी बाद, अवघी 1 धाव. कारण 12 चेंडू 22 धावांचा त्यांचा पाठला करायचा होता, फक्त 1च धाव आली आहे. अजूनही मैदानावर 21 धावांची गरज 7 चेंडूमध्ये. बॅकफुटला निघून गेले चेंडू हवेमध्ये खेळतात. शेतशेत इथे आहे, झेल स्वीकारलाय, अजूनही धक्का, झेल देण्यासाठी भाग पाडलं आणि 4था धक्का. हॅट्रिक पूर्ण करतोय. या स्पर्धेतली पहिली हॅट्रिक नोंदवली आहे. जोरदार टाळ्या होत्या रिद्धेशसाठी. हॅट्रिक खूप वेळा साधून आली, पण इथे मात्र हॅट्रिक नोंदवली या स्पर्धेतली सोनारपाडा संघाच्या माध्यमातून ती गोलंदाज रिद्धेशने. ठाणे जिल्ह्याची शान कल्याण डोंबिवलीचा सन्मान. या ठाणे जिल्ह्याची शान कल्याण डोंबिवलीचा सन्मान. ही क्रिकेटपटूंची खाण, ही क्रिकेटपटूंची खाण. इथे क्रिकेट जीवकी प्राण, इथे क्रिकेट जीवकी प्राण प्राण प्राण. या ठाणे जिल्ह्याची शान कल्याण डोंबिवलीचा सन्मान. या धन्यवाद डीजे. तर सोनारपाडासाठी एक पारितोषिक आलेले आहे, त्यांचे पुरस्कृत करते संदीप म्हात्रे यांच्या मार्फत रोख रक्कम 11,000 रुपये त्यांनी कॉमेंट्री बॉक्समध्ये पाठवले. जर सोनारपाडा जिंकला तर 11,000 रुपयाचं रोख पारितोषिक देण्यात आलेलं. मॅग्निफिसंट बॉलिंग. या मुलाचं भविष्य अत्यंत उज्ज्वल आहे. रिद्धेश, आय एम रिअली इम्प्रेस. मागच्या 3 दिवसामध्ये क्लासिक गोलंदाजी या ठिकाणी रिद्धेशने या ठिकाणी दाखवली आहे. ते एक पारितोषिक आलंय खास करून सोनारपाडा संघासाठी. जर सामना जिंकला त्या संघाचे पुरस्कर्ते संदीप म्हात्रे यांच्याकडे 11,000चं कॅश प्राइज आहे सामना जिंकला तर अजून एक पारितोषिक निश्चित विकेट हॅट्रिकसाठी आहे, जे मात्र ऑलरेडी अनाऊन्स झालं होतं, जे म्हणजेच प्रांजल नागरी सहकारी पतपडी बँकेचे सन्माननीय दीपक शेठ यांच्या माध्यमातून पारितोषिक कॅश प्राइज आहे 5,000 रुपयाचं. तर आयोजकांकडनं सुद्धा पारितोषिक येते ते 3,000 रुपयाचं, म्हणजेच एकूण 8,000चा